नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये मागील 13 सौर कृषी पंप योजना सुरू झालेली आहे आणि याबद्दलचा व्हिडिओही आपण या अगोदर टाकला होता. परंतु त्या दिवशी फक्त पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये नवीन अर्ज भरण्यासाठी लिंक ओपन झालेली नव्हती. परंतु आज नवीन अपडेट आलेला आहे, ज्यामध्ये आता तुम्ही अर्ज भरू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अर्ज कसा भरायचा. या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवणार आहे की अर्ज कसा भरायचा. आणि खूप सारे लोक कमेंटमध्ये विचारत होते की नवीन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट कधी सुरू होईल. त्याच्यासाठी हे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आपण लाईव्ह एक अर्ज कसा भरायचा याचाही नंतर एक व्हिडिओ पाहणार आहोत. आता फक्त तुम्हाला एक डेमो व्हिडिओ पाहायला मिळेल, ज्यामध्ये अर्ज कसा भरायचा आहे. तर महावितरणतर्फे असं हे पोर्टल बनवण्यात आलेलं आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथून भाषा चेंज करून घ्यायची आहे. इथं इंग्लिश भाषा असेल तर तुम्हाला इथं मराठी करून घ्यायची आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पहा, पारेषण विरहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना A1. आता इथं तुम्ही पाहू शकता, जर तुमच्याकडे यापूर्वी डिमांड भरलेला असेल आणि तुम्ही प्रलंबित ग्राहक असाल, जर यापूर्वी तुम्ही महावितरणकडे कोटेशन भरलेले असेल आणि तुम्ही प्रलंबित ग्राहक असाल तर तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर पेंडिंग ग्राहक असाल तरच इथं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. जर तुमच्याकडे कोटेशन भरलेलं असेल आणि त्याचा ग्राहक क्रमांक असेल तर तुम्हाला इथं टिक मार्क करायची आहे. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल, त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरता खालील प्रमाणे माहिती भरावी. याला तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं फक्त तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुमची जी पूर्ण माहिती आहे ती येणार आहे. इथं तुमचा ग्राहक क्रमांक येणार आहे, अर्जदाराचं नाव येणार आहे, जोडणी ग्राहक पत्ता येणार आहे. ही सर्व माहिती तुमच्या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक तुमचा ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर येणार आहे. परंतु आता आपल्याला फ्रेश अर्ज भरायचा आहे. आपण प्रलंबित ग्राहक नाहीत. जे प्रलंबित ग्राहक असतील त्यांनीच फक्त याला टिक मार्क करायचं आहे. आता आपण ग्राहक नाहीत म्हणून इथं आपल्याला काहीही भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे. अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील, अर्जदाराचा आधार क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर योजनेचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे, गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. इथं अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचा तपशीलच इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही इथं जमिनीचा, तुमची जमीन ज्या शिवारामध्ये आहे तोच जिल्हा निवडायचा आहे, तोच तालुका निवडायचा आहे, तोच गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर त्यामधील गट क्रमांक तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. गट क्रमांक टाईप करून झाल्यानंतर त्यामधील सब गट तुम्हाला निवडायचे आहेत. समजा इथं तुम्ही गट क्रमांक 121 निवडला आणि त्यामध्ये 121/1 हा जर गट क्रमांक तुमचा असेल तर इथं तुम्हाला उपसर्वेक्षण क्रमांक किंवा उपगट क्रमांक यामध्ये निवडावा लागेल. त्यानंतर शेतीचा प्रकार तुमची शेती स्वतःची आहे की सामायिक आहे हे तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे. जर शेती सामायिक नसेल तर तुम्हाला सेल्फ करायचं आहे आणि जर शेती सामायिक असेल तर शेअर्ड करायचं आहे. इथून शेती आपली सामायिक नाही म्हणून मी सेल्फ करत आहे. त्यानंतर इथं जमीन मालकाचं नाव तुमचं निवडून घ्यायचं आहे. जमीन मालकाचं नाव येणार आहे. त्यानंतर क्षेत्रफळ ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर जमीन मालकाचं नाव तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये, अर्जदाराचं पहिलं नाव, अर्जदाराच्या वडिलाचं नाव आणि अर्जदाराचं आडनाव इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. अर्जदाराचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घेतल्यानंतर इथं त्यांचं लिंग निवडायचं आहे, मेल, फिमेल, ऑदर. त्यानंतर जात वर्गवारी निवडायची आहे. इथं तुम्हाला SC, ST, OBC आणि जनरल यापैकी तुम्ही जर कास्ट निवडली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. तुमची जी काही कास्ट असेल ती इथून निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि ईमेल ID कंपल्सरी नाही, त्यामुळे ईमेल ID नाही टाकला तरी चालेल. इथं मोबाईल नंबर टाका. टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, तुम्ही कुठं राहत आहात तिथला आता तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. इथं घर क्रमांक टाकायचा आहे. जर तुमच्याकडे घर क्रमांक नसेल तर इथं तुम्ही 0 टाकू शकता. त्यानंतर रस्ता खूण टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा, त्यानंतर गावाचं नाव निवडा, त्यानंतर पिनकोड निवडा आणि तुमचा परत एकदा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे खाली जलस्रोत आणि सिंचन माहिती, यामध्ये तुम्हाला यायचं आहे. आता इथं तुम्हाला जलस्रोत आणि सिंचन माहिती द्यायची आहे. जलस्रोत प्रकारमध्ये तुमच्याकडे विहीर आहे, बोरवेल आहे का फार्म पॉन्ड आहे हे तुम्हाला इथून निवडायचं आहे. इथं तुम्हाला विहीर असेल तर वेल करा,
त्याच्यानंतर बोरवेल असेल बोरवेल करा आणि फार्म पाऊंड म्हणजे कडे शेततळी असेल तर तुम्हाला फार्म पाऊंड सिलेक्ट करावे लागेल. आता तुमच्याकडे बोरवेल असेल बोरवेल सिलेक्ट करा, विहीर असेल विहीर करा आणि शेततळी असेल शेततळी करा. इथून मी विहीर सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला सिंचन प्रकार म्हणजे तुम्ही शेतीला पाणी कसे देता, मायक्रो म्हणजे इरिगेशन तुमचं ठिबक किंवा तुषारतर्फे ठिबक आणि तुषारने पाणी देता किंवा ओपन म्हणजे पाटाने पाणी देता किंवा पाईपलाईननं पाणी देता. इथून कुठलंही सिलेक्ट करा, त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता क्षमता यामध्ये तुम्हाला पाणी तुमचं हार्ड आहे का सॉफ्ट आहे हे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जलस्रोत खोली फुटामध्ये तुमच्या विहिरीची खोली इथं तुम्हाला नमूद करायची आहे, किती फूट विहीर आहे. जर बोरवेल टाकला तर तुम्हाला 190 फुटापेक्षा जास्त तिथं घेणार नाही. त्यामुळे तुम्ही बोरवेल जर निवडला तर 190 ते 200 फूट टाकू शकता. त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये ही फील्ड भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यानंतर उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली ही फील्ड तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही. विद्यमान शेततलाव आहे का, तुमच्याकडे शेततलाव आहे का नाही हे तुम्हाला इथून सिलेक्ट करावे लागेल. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर कूपनलिका रुंदी इंचमध्ये असेल तर ही फील्ड तुम्हाला भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे कृषी तपशीलमध्ये पिकाचा प्रकार. मागील वर्षी तुम्ही शेतामध्ये कुठलं पीक घेतलं होतं हे तुम्हाला इथून खरीप रब्बी सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर मागील वर्षी तिथं किती पीक लावले होते तुम्ही, 1 पीक 2 पीक, इथं काहीही संख्या तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचे वर्ष, त्यानंतर इथून रब्बी निवडा. त्यानंतर पिके किती घेतली होती ते इथं टाकून घ्या. हा झाला कृषी तपशील. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे विद्यमान पंप तपशीलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विद्यमान पंप वापर करता आहात का. जर तुमच्याकडे पंप असेल सध्याला तर तुम्ही येस करायचं आहे. नो केलं तर तुम्हाला पुढचं कुठलंही या ज्या फील्ड आहेत ते तुम्हाला विचारल्या जाणार नाहीत. त्यामुळं तुमच्याकडे जर पंप असेल तरच येस करा, या फील्ड भरायची तुम्हाला आवश्यकता पडेल. आणि जर विद्यमान पंप वापर करतानाही जर नो केलं तर ह्या फील्ड तुम्हाला भरायची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळं मी विद्यमान पंप वापर करता नो करत आहे. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला सर्व माहिती विचारणार आहे की तुमच्याकडे पंप कसला आहे, काय आहे. त्याच्यामुळं इथं तुम्ही नो केलं तरी काही हरकत पडणार नाही. त्यानंतर आवश्यक पंप तपशील म्हणजे तुम्हाला आता पंप जो आहे तो कसा पाहिजे आहे. आवश्यक पंप प्रकारमध्ये इथं DC निवडा. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकारमध्ये तुम्हाला सबमर्सिबल किंवा सरफेस. सबमर्सिबल म्हणजे पाण्यातील आणि सरफेस म्हणजे जमिनीवरील. तर आपल्याला पाण्यातील पंप हवा आहे म्हणून मी सबमर्सिबल निवडतो. त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी, तुमच्याकडे आवश्यक पंप श्रेणी सबमर्सिबल निवडल्यानंतर इथं वॉटर ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंप, तुम्हाला किती HP चा पंप आवश्यक आहे तुमच्या जमीन क्षेत्रानुसार ऑटोमॅटिक तुम्हाला HP श्रेणी दाखवणार आहे. इथं माझ्याकडे जी जमीन वर निवडलेली आहे त्यानुसार मला 3 HP आणि 5 HP दाखवत आहे. मी इथून 5 HP सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये ही फील्ड तुम्हाला नाही भरली तरी चालेल. ज्या फील्ड समोर तुम्हाला स्टार मार्क दिसत आहेत त्याच फील्ड तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि त्याच तुम्हाला भरायच्या आहेत. बाकीच्या फील्ड नाही भरल्या तरी चालतील. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला आणि इथं बँकेचा तपशीलमध्ये तुम्हाला तुमची बँक डिटेल्स द्यायची आहे. तुमचा बँक खाते क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर खातेधारकाचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक तपशील शोधा यावर क्लिक करायचं आहे. बँकेचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. MICR कोड आणि गाव शहर हे ऑटोमॅटिक येणार आहे. शाखेचं नाव हे ऑटोमॅटिक येईल. बाकी तुम्हाला काही टाकायची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे घोषणापत्र. ह्या सर्व घोषणापत्र तुम्हाला वाचून घ्यायचं आहे काय काय दिलेलं आहे ते. त्यानंतर याला तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. तिन्हीलाही टिक मार्क करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं आता आवश्यक कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत ज्याची साईज 500 KB आतमध्ये असायला हवी. फक्त तुम्हाला PDF फाईलच अपलोड करायची आहे. तुम्ही JPG किंवा PNG फाईल अपलोड करू नका. लक्षात घ्या, फक्त इथं तुम्हाला PDF फाईल जे 500 KB आतमध्ये असायला हवी तीच तुम्हाला अपलोड करायची आहे. लक्षात असू द्या, 500 KB आतमध्ये PDF फाईल अपलोड करायची आहे. इथं सर्वप्रथम तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करून इथं 7/12 तुम्हाला अपलोड करायचा आहे. ज्यामध्ये विहीर किंवा कूपनलिका शेतात असल्यास त्याचा 7/12वर उल्लेख असायला हवा आणि एकापेक्षा जास्त जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला 200च्या स्टॅम्पवर नोटरी करून ते अपलोड करावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे, बँक पासबुक अपलोड करायचं आहे, पासपोर्ट साईजचा आकाराचा एक फोटो तुम्हाला शेतकऱ्याचा अपलोड करायचा आहे आणि इतर कागदपत्रे जर तुम्हाला लागू असतील तर इथे द्यायचे आहेत. पाणी प्रभावित क्षेत्र म्हणजे डार्क वॉटर शेडमध्ये तुमचं जर क्षेत्र असेल तर तुम्हाला त्या
खात्याचा ना हरकत अपलोड करायचा आहे. शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असाल तर तुम्हाला इथं चूज फाईलवर क्लिक करून तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दाखवणार आहे तुमची कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर. आणि शेवटला तुम्हाला फायनलमध्ये सर्व माहिती योग्य भरून एकदा कन्फर्म करा आणि अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक त्याचा ID आणि त्याचा SMS ही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून भरू शकता. हा एक डेमो व्हिडिओ आहे. याच्यानंतर लाईव्ह अर्ज कसा भरायचा याबद्दलची ही माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला अपडेट देण्यात आलेला आहे की वेबसाईट सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर अर्ज भरले नसतील तर अर्ज भरून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.